विद्यमान खासदार म्हणून रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हे आता खासदारकीवर आपला दावा ठोकत आहेत। धैर्यशील पाटील हे देखील या ठिकाणी भाजपमधून निवडणूक लढवण्याचा दावा करतायत। ज्यावेळेस आम्ही पत्रकार प्रतिनिधी म्हणून आम्ही ज्यावेळेस सुनील तटकरे यांचा त्या ठिकाणी मुलाखत घेतो त्यावेळेस ते सांगतात की रायगड वर मला लोकसभा लढवण्याची माझी इच्छा आहे आणि ती लोकसभा लढवण्याची संधी देखील मलाच मिळेल। जो अजित पवार गट जो या ठिकाणी शरद पवार गटापासून फुटला आणि तो या ठिकाणी शिंदे सरकार, भाजप आणि अजित पवार यांची जी सत्ता या ठिकाणी निर्माण झालेली आहे, तर त्यापूर्वी अजित पवार गट फुटण्यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार धैर्यशील पाटील हे जे आहेत यांना देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, तुम्हाला लोकसभेचे तिकीट दिलं जाईल। त्यामुळं धैर्यशील पाटील हे या ठिकाणी भाजपमध्ये आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह त्यांनी त्या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला। मात्र नंतरची राजकीय समीकरणं त्या ठिकाणी हळूहळू बदलत गेली। सुनील तटकरे हे अजित पवार गटांबरोबर, फुटलेल्या गटांबरोबर त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर आता आपण बघतोय की रायगडचं पालकमंत्री पद देखील मागील जो वाद पाहता पालकमंत्री पद जे आहे ते उदय सामंत यांना दिलंय। आता विद्यमान खासदार म्हणून रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हे आता खासदारकीवर आपला दावा ठोकत आहेत। धनंजय मुंडे यांना निरीक्षक म्हणून रायगड मतदारसंघामध्ये नेमलेलं आहे। आज देखील धनंजय मुंडे या ठिकाणी मतदारसंघामध्ये मुरुडमध्ये त्यांचं शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांना फोडून आज 2000 कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश आहे। अशा पद्धतीनं रायगडमध्ये अजित पवार गटाची राष्ट्रवादी ही भक्कम होताना दिसतंय। सुनील तटकरे हे अक्षरशः भक्कमपणे आपला मीच उमेदवार आहे असा दावा त्या ठिकाणी ठोकतायत। त्याबरोबर भाजपचे जे रायगड जिल्ह्याचे अध्यक्षपद ज्यांना दिलंय ते माजी मंत्री मोहन पाटील यांचे चिरंजीव आहेत धैर्यशील पाटील हे देखील या ठिकाणी भाजपमधून निवडणूक लढवण्याचा दावा करतायत। ज्यावेळेस आम्ही पत्रकार प्रतिनिधी म्हणून आम्ही ज्यावेळेस सुनील तटकरे यांचा त्या ठिकाणी मुलाखत घेतो त्यावेळेस ते सांगतात की रायगड वर मला लोकसभा लढवण्याची माझी इच्छा आहे आणि ती लोकसभा लढवण्याची संधी देखील मलाच मिळेल। अजित पवार ज्यावेळेस या ठिकाणी श्रीवर्धनमध्ये, भसड्यामध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी आले होते त्यावेळेस त्यांनी देखील भाषणामध्ये सांगितलं की रायगड रत्नागिरी मतदारसंघावर आपलाच दावा आहे आणि आपल्यालाच या ठिकाणी उमेदवारी मिळणार आहे।